आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. चॅनलचं नाव आहे सासरची माणसं. तर कसे आज सर्वजण मस्त आहात ना? मी पण मस्त आहे. तर चला आता का सगळं पसारा वगैरे, तर गॅसवाल्याच्या 2 टाक्या ठेवल्या इथं, त्यांच्या 2 टाक्या होत्या. आता हे करायचे, पसारा सगळा न्यायला. आता फॅन काढायचे. माणूस बडबड केला, म्हटलं तुम्ही आधीच तयारी लागायला पाहिजे होतं. तर सगळा पसारा नेला. किचन आपलं सगळं झालं. हे बघा, किचन झाले. आता हे साफसफाई करायची आपल्याला थोडीशी, मग बाकी सगळं झालं. आता एवढ्या काही गडबडीत आले. सकाळ आम्ही एकतर लाईट घेतली, रात्रभर झोप नाही म्हणून त्याच्यामुळे आम्ही आराम करत होतो. आणि नाश्ता नाही, चहा नाही, तोंड नाही, काहीच नाही केलं आम्ही. आंघोळच नाही. हे काय बोलले, ते काय बोलले 8:30 वाजता तो माणूस बघायला येणार आहे. फक्त पसारा किती, ते फक्त बोलले पसारा किती भरायला येणार आहे, बघायला येणार आहे. मग त्याच्यामुळे आम्ही घाय पडलो. आणि पण आता ती मॅगी भरून ठेवली नाही, गॅसच नाही आमचा. गॅस तर कसं गॅसच्या इथून घ्यायचे सामानाची घासाघुशी त्यात. आम्ही सामान नाही काही घासलं, काही नाही पसरलं. बरं झालं नाही घातलं. आता पसारात घासाघुशी केल्या तर किती खराब झालं असतं. हा ना, काय बाय परत एकदा तिथून पसारा उचलायचा, परत दाणारी नाही बाय पसारायचं. पैसा असेल ना तर सगळं होतं, टेन्शन नाही. आले का हो कोण ते? ते माणसं गेले का? हा, ते आले का? ते नाही येतात. आपणच घेऊन ते बोलाय. अगं बाई, मग त्याला नाही लावायचे नाही एवढे बोलणे. तू नाही बोलणार, मी आता नाही येणार. किती चक्र होती का गं? किती यायचं जायचं? मी बघायची तो माणूस किती बरं, तो पण होता राजस्थानी असतात अशी किती काम करतात. यांना तर दमलंच नसतं. तर टी व्ही रिपेअर काढायला आले. टी व्ही, ते फॅन कसे. चला आता मी झाडू मारते, सगळं स्वच्छता करते. लई राडा झालाय. तर इथं सगळा पसारा वगैरे भरला होता. तर इथं मी शेवटची शूटिंग काढली नाही का. सगळं टी व्ही वगैरे न्यायचं बाकी होते. त्यांना म्हटलं टी व्ही इथंच राहू द्या, आम्ही शेवटी घेऊन जाऊ. तर टी व्ही वगैरे इथेच ठेवला होता आणि सगळी शूटिंग वगैरे काढली. तर नाही का एक रील्स मला पोस्ट करायचा होता, त्या कारणाने मी आता उभा व्हिडिओ पोस्ट केलेला आहे. तर एक आठवण म्हणून. तर असो, 4 वर्ष कसे गेले काही समजलेच नाही, पण काय करणार, आठवणी कायमसोबत असतील. तर ह्या घराने भरपूर दिलेलं आहे. आपण कोणत्याच घराला नावं वगैरे ठेवत नाही. भरपूर दिले, काहीतरी भरपूर दिलं होतं. तर आम्ही सगळं स्वच्छ वगैरे करून दिलं. पण जे घाण आहे ते काही गेली नाही. जे कलर वगैरे होतं ते आता मम्मीने तरी आले तिथं सगळं स्वच्छ केलं. तर आता आम्ही ना सगळा पसारा, म्हणजे आमचा 10च्या आत सगळा पसारा आम्ही म्हणजे भरला होता. आणि टेम्पोत गेला पण होता, पण आम्ही जो नाश्ता वगैरे केलंच नव्हता. आणि मला ना उपवास होता, त्याच्यामुळे मी ताईंना फोन केला होता नाही का, ताई आम्ही तिकडंच येतो आहे वगैरे. तर मी तरी नाही का हे केलं, कुलूप वगैरे. त्यांचा फॅन कोणतीच वस्तू ठेवली नाही. त्यांचा फॅन वगैरे सर्व इथेच ठेवलं होतं. एक खुर्ची होती ती ठेवली होती. पण जे आहे कलरचं जे हे उडालं होतं बघा, म्हणजे भिंतीवरचं, ते त्याला तर आपण काही करू शकत नव्हतो ना. तर बाकी सगळं कोणतं डॅमेज वगैरे नव्हतं झालं ना, कोणता नळ वगैरे तुटला होता. तरी आमचा इथे एक पंखा राहिला, कारण एवढी घाई झाली होती. तो पंखा पण काढता नाही आला, कारण जो माणूस होता टेम्पोवाला, म्हणजे जे कामगार होते, त्यांनी काहीच करू दिलं नाही. तर तेवढीच आम्हाला जो विकला असता तर आम्हाला 200 रुपये त्या पंख्याचे आले असते. पण आम्ही तिथंच ठेवलं, कारण उशीर झाला होता. तो माणूस खूप घाई करत होता. टी व्ही वगैरे इथंच राहिलं होतं ना, म्हणून ते बोलले. मी म्हटलं हातातच घेऊन जा टी व्ही, म्हटलं जपून न्या. एवढी आपण मेहनतीने वस्तू घेतो, असं काही खराब नाही झालं पाहिजे. तरी त्यांनी ते रॅक तोडलंच होतं. तर त्यांचं जे लॉक होतं, लॉक नाही का, ते लागतच नव्हतं. मग आमचं कुलूप तिथंच ठेवावं लागलं, काय करणार. तर खूप भूक लागली होती. पोरींना पण खूप भूक लागली होती, कारण ते चहा नाही, तोंड नव्हतं धुतलं, आम्ही काहीच नव्हतं धुतलं. आणि नंतर मग मी काय करणार होते, पोरींना, मग पुरी भूक करत होत्या. आणि प्रिशाला मॅगी आणली होती आदल्या दिवशी, तर मॅगी करत होती. तर भूक लागली होती. नंतर मग मी काय केलं, त्यांना पुढं जाऊन ना इडली वगैरे चालली, की नको त्यांना सारखं भूक करायला.
आणि हा बघा आपली बिल्डिंगचं जे कोणी मयूर पार्कमध्ये राहायचं तर खरंच खूप भारी सोसायटी होती ही. आणि मला आता प्रत्येक म्हणजे व्हिडिओ जरी अशी मी एडिटिंग करायला लागले मला का म्हणून काही नुसतं रडायला येतं, मी नुसती रडते, जशी रूम सोडते मी नुसती रडते असं माझं काही ना काही रडायचं काम चाललेलं आहे. नंतर ताईंकडे गेलो, ताईंच्या इथं पण मी भरपूर रडले. आणि कारण मी आदल्या दिवशी ती एवढी रडली होती ना, मग माझ्या डोळ्यातली पाणी संपली होती, तर काय झालं होतं माहीत नाही. तर इडली वगैरे खाल्ली सगळ्यांनी आणि पुरींना मम्मीनी त्यातलीच ही केली. आणि मम्मीला तर ना तुम्हाला सांगू का पहिल्यापासून खायची सवय, तिला असं उपाशी राहिलेला अजिबात नाही आवडत. तिला लगेच चक्कर येते. मी तिला पहिलं खाऊ घातलं, मी नाही माझा विचार करत, तिला पहिलं मी नाश्ता वगैरे द्यायचं, चहा चपाती, ती चहा चपाती असो काय असो ती पहिली खायची, कारण मी तिचं नव्हतं हे करत. तर इथं बघू शकता ताई एवढ्या रडत होत्या, लय रडल्या. मी एवढी तुम्हाला आदल्याच दिवशी सांगू काय एवढी रडत होती, एवढी माझ्या डोळ्यात पाणीच नव्हतं. म्हणजे ताईंच्या व्हिडिओमध्ये आहे बघा रडलेली, पण नंतर मी जाताना म्हटलं तर रडत जायचं नाही आपल्याला, नाही का आनंदाने जायचं आहे. तर मम्मी मला हमेशा मत असते अगं आपले कमजोर म्हणजे आपले अश्रूच असतात. तर मी रडले होते, लई रडले आदल्या दिवशी, लई रडले. नंतर ताईंच्या व्हिडिओमध्ये रडले, म्हटलं थांबा आता मी माझा व्हिडिओ थोडासा काढते म्हटलं. आणि ताईंची माझी शेवटची भेट होती, तर त्या लई रडत होत्या. आधी होतो बरं का, आम्ही जवळच होतो, पण कधी येणं नव्हतं होत कारण प्रांजलचे पेपर चालू होते, सगळं चालू होतं आणि दुपारून शाळा होती म्हणून 2 महिने मी ताईंकडे आलेच नव्हते कधी. नंतर मग आपली नवीन घरी मी ती एंट्री झालेली आहे. तर चला, रूम तुम्हाला आत्ता दाखवणार नाही, तुम्हाला कळत पुढच्या व्हिडिओमध्ये कशी काय रूम आहे. पण आत्ताच आलोय आम्ही जस्ट. तर आता पसारा बघून मला एवढा कंटाळा आलाय, तर कसं आवरायचं आहे, तर आवरावं तर लागणार आहे आपल्याला पसारा. तर कुठं काय ठेवलंय, काय कुठं ठेवलंय समजा ना. मम्मीला विचार, मम्मी रूम आवडली का, कशी आहे मम्मी रूम? रूम चांगली एकदम भारी आहे, भरलेला एरिया आहे, आजूबाजूला माणसं चांगले वाटतात आपल्याला, तरी काय आजूबाजूचं आपण आणि आपलं घर छान वाटतंय, भारी वाटते असं, म्हणजे असं घरात आलं प्रसन्न वाटते. हा ना. छान वाटते. तर सगळं साफसफाई केली होती आणि जशी आपली मयूर पार्कमधली रूम होती तशीच आहे सेम. मग मी आपण हे सगळं नंतर आधी किचन मधलं आवरायला घेऊ. किचन मध्ये पसारा लावून घेऊ, किचन स्वच्छ घेऊ, 24 तास पाणी वाटतं इथं, किचन करून घेऊ. रूमला आता काय झाडाय झटकायचं एवढं काही मला वाटत नाही, भारी वाटते. लाइटिंग हाय हो इथं. लाईट गेली का इथं? लाईट गेली का? हाय लाईट आहे ना, बल्ब लावून घ्यायला त्या माणसांना बोलू. तर चला आता चालले आवरावर, काय करायचं बघू आता. आता पहिलं फॅनवाल्याला बोलावं लागेल. इथं धुवायचं ना पाय, इथं धुवून पुसायचं. आता तुम्हाला इथे येणार हँड वॉश. प्रांजल त्यांना इथे हँड वॉश ठेवणार मी हात धुवायला. हा बाई ठेव. आता हे आहे ना सगळं, आता घरी आलोय ना, मग सगळं आता बदलायचं. हा टायमिंग, ते जेवायचं टायमिंग सगळं बदलायचं. ओके चला आता आवडतं पटापटा.